मित्रांनो, उशिरा आलेलं शहाणपण काही कामाचं नसतं. गोष्टी वेळच्या वेळी समजायला हव्यात आणि त्यांची किंमत केली जावी, तरच त्यांचं मोल ठरतं. आपल्या मराठी प्रेक्षकांचं पण असंच आहे. चांगले सिनेमे येत नाहीत म्हणून आधी रडारड करायची आणि चांगले सिनेमे आले की त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं. मग नंतर कधीतरी ते OTT किंवा टेलिव्हिजनवर आल्यानंतर चुकचुक करायचं आणि म्हणायचं, यार हा सिनेमा ना थिएटरमध्येच बघायला पाहिजे होता. मराठीत चांगले सिनेमे बनत नाहीत, मराठीवाल्यांनी हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे वगैरे वगैरे अशी तक्रार आता थांबवा. कारण जसा हवा होता अगदी तसाच सिनेमा मराठीत आला आहे. दशावतार, कोकणातल्या दशावतारी नाट्य परंपरेवर आधारित सिनेमा. एका दशावतारी कलाकाराची गोष्ट, सोबतच फोडलेली काही महत्त्वाच्या सामाजिक प्रश्नांना वाचा. तिला हिंदू पुराणांची जोड असा जबरदस्त मायथॉलॉजिकल थ्रिलर कदाचित यापूर्वी कधीच मराठीत बनला नाहीये. हा मराठीतला कांतारा आहे का? हो, अगदी पूर्णपणे. पण याला कांतारा नाही, याला मराठीतला दशावतारच राहू द्या. चित्रपटाची कास्ट भव्य आहे. प्रत्येक कलाकाराने आपापली भूमिका अतिशय चांगल्या प्रकारे निभावली आहे. सिद्धार्थ मेननचं काम संयत आहे. प्रियदर्शनीचं पात्र मजबूत आहे. अभिनय वेर्डे जे करायला सिनेमात आहे ते त्याने त्याच्या परीने चांगलं केलं आहे. भरत जाधव, सुनील तावडे, विजय केंकरे हे ग्रे शेड मध्ये आहेत आणि त्यांचं कामही उत्तम झालं आहे. महेश मांजरेकर इंटरव्हल नंतर येतात आणि शेवटी भाव खाऊन जातात. चित्रपटात आणखी 2 अमूर्त पात्र आहेत. एक म्हणजे दशावतार आणि दुसरं म्हणजे कोकण. आणि ही 2 पात्रे कथेच्या अनुषंगाने फार महत्त्वाची आहेत. चित्रपटाचं म्युझिक चांगलं आहे. A.V. प्रफुल्लचंद्र यांनी चांगलं काम केलंय. आवशीचो घो, ऋतुचक्र, रंगपूजा ही गाणी अतिशय सुंदर झाली आहेत. सिनेमातलं सर्वात दमदार गाणं त्यांनी थिएटरसाठी राखून ठेवलं आहे. पण मित्रांनो, संगीत हीच एक गोष्ट आहे जी एका सिनेमाला वरती नेऊन ठेवते. या सिनेमात ही एकच बाब थोडीशी अजून चांगली करता आली असती. संगीत मारक नाहीये, पण फक्त पूरक आहे. जिथे संगीताला अजून मासी बनवण्याचा पुरेपूर वाव होता, तिथे ती संधी हवी तशी साधली गेली नाहीये. पण सिनेमा बघताना हे सगळं चालून जातं. A.V. प्रफुल्लचंद्र यांचं काम चांगलं आहे, पण ते बेस्ट होऊ शकलं असतं. दिग्दर्शन, सुबोध खानोलकर इंडस्ट्रीमध्ये गेली काही वर्ष सक्रिय आहेत. हा त्यांचा दिग्दर्शकीय प्रयत्न त्यांच्या कारकिर्दीसाठी खूप महत्त्वपूर्ण ठरला आहे. त्यांचं दिग्दर्शन खूप मजबूत आहे. सिनेमाच्या सगळ्या बाबींवर त्यांची पुरेपूर पकड आहे. कथा लिहिताना त्यांनी विशेष लक्ष दिलं आहे. सिनेमा फक्त आख्यायिकेत रमत नाही, तर तो महत्त्वाचा सामाजिक प्रश्न सुद्धा मांडतो. जेव्हा मनुष्य केवळ लोभापायी निसर्ग आणि दैवाला छेडतो, तेव्हा साक्षात विधात्याला त्याची विविध रूप घेऊन या दैत्याचा नाश करण्यासाठी यावं लागतं. यासाठी सगळा गाव एकजूट होऊन हा लढा देतो आणि ही गोष्ट खूप प्रभावीपणे सिनेमात मांडली आहे. तांत्रिक बाबतीत हा सिनेमा वरचढ ठरतो. एवढं सुदृढ VFX वर्क मराठी सिनेमात क्वचितच पाहायला मिळतं. सिनेमाचे व्हिज्युअल, साऊंड सगळं काही अगदी दमदार आहे. मुळात या सिनेमात त्रुटी अशा नाहीतच. तुमची पटकथा जर मजबूत असेल तर बाकी सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात, जे यात झालंय. सिनेमा हसवतो, रडवतो, धक्के देतो आणि खिळवून ठेवतो. थोडक्यात काय तर भव्यता, तंत्र आणि कलात्मकता यांचा संगम म्हणजे दशावतार. दिलीप प्रभावळकर. मित्रांनो, या सिनेमाचा हिरो आहे 81 वर्षाचा तरुण. अभिनयाचं विद्यापीठ. गेली 53 वर्षे मोठा पडदा आणि रंगभूमीवर वावरणारी दिव्य अभिनय गाथा. मराठी रंगभूमी आणि सिनेमाने दिलेला असा एक रत्न ज्याची सर कुणालाच नाही. दिलीप प्रभावळकर. सिनेमा संपल्यानंतर प्रेक्षक नतमस्तक होतो. त्यांच्या अभिनयाने पडदा प्रकाशमान होतो आणि प्रेक्षक मंत्रमुग्ध होतात. दिलीप प्रभावळकर हे या सिनेमाचा आत्मा आहेत. त्यांच्या प्रत्येक नजरेत, प्रत्येक थांब्यात अभिनयाची परिपूर्णता दिसते. या सिनेमात दिलीप प्रभावळकर यांना सेलिब्रेट केलं गेलेलं आहे. हा सिनेमा फक्त एक सिनेमा नसून त्यांच्या 53 वर्षांच्या समृद्ध कारकिर्दीला दिलेली एक मानवंदना आहे. 81व्या वर्षी त्यांनी अभिनयाचा जो आविष्कार दशावतार मध्ये दाखवला आहे, त्याला शब्दांची सरच नाहीये. दशावतार हा दिलीप प्रभावळकर यांच्या सुवर्ण कारकिर्दीतला सर्वात सुंदर आणि मौल्यवान दागिना आहे. या वयात त्यांनी पडद्यावर जे केलंय त्याला खरंच तोड नाहीये. त्यांच्या एनर्जीला सॅल्यूट. बरं, मला ना मराठी निर्मात्यांना एक गोष्ट सांगायची आहे. मराठी चित्रपट सृष्टी कधी पुढे जाऊ शकली नाही आणि एखादी वेळ डबघायला आली ना, तर ती तुमच्यामुळे आली असेल. स्वतःच्याच इंडस्ट्रीची वाट लावताय तुम्ही. जनाची नाही तर मनाची तरी थोडी ठेवा. 12 सप्टेंबरला मराठीतले 3 मोठे सिनेमे एकत्र प्रदर्शित होतात. 19 सप्टेंबरला 5 मराठी सिनेमे प्रदर्शित होतात. का मराठी सिनेमाचा गळा घोटत आहात तुम्ही? तिकडे बाकीच्या इंडस्ट्रीज एकमेकांना पाठबळ देऊन पुढे जात आहेत, स्वतःचं नाव मोठं करतायत आणि तुम्ही इथेच एकमेकांचे पाय खेचण्यात बिझी आहात. संपूर्ण ऑगस्ट महिना रिकामा पडला होता, तेव्हा यांना यांचे सिनेमे आणता आले नाही आणि आता 2 आठवड्यात 7 मराठी सिनेमे. का? कशा स्क्रीन मिळतील चांगल्या सिनेमाला? कसं आणि काय बघणार प्रेक्षक? का तुम्हाला सोलो येता येत नाही? कसे चालतील मराठी सिनेमे अशाने? बरं, या बाबतीत माझ्या एका मुलाखतीत मी एका बड्या मराठी निर्मात्याला हा प्रश्न केला होता. तेव्हा त्यांचं उत्तर होतं की हे कॉम्पिटिशन नाहीये, को एक्झिस्टन्स आहे. अरे पण का? कशाला को एक्झिस्ट करायचंय तुम्हाला? आधीच आपल्याला बॉलिवूड आणि साऊथ कडून एवढी स्पर्धा आहे, त्यात आपण एकमेकांवर अशी कुरघोडी का करतोय? एकमेकांसोबत
सोबतच क्लॅश का करतोय? प्रत्येक सिनेमाला आपापला स्पेस मिळायला नको का? मागे आता थांबायचं नाही आणि गुलकंद हे 2 मराठी सिनेमे सुद्धा एकाच दिवशी प्रदर्शित केले गेले. काय फालतूगिरी आहे यार ही. कृपया करून हे सगळं बंद करा आणि स्वतःच्याच हाताने स्वतःच्या इंडस्ट्रीची वाट लावू नका. मित्रांनो, कांतारा सिनेमाशी याची तुलना होत होती आणि ते काही चुकीचं नाहीये. हा मराठीतला कांताराच्याच तोडीचा सिनेमा आहे. कांतारा तरी काही बाबतीत ओव्हर द टॉप जातो, पण दशावतारला दिग्दर्शकाने खूप ग्राउंडेड ट्रीटमेंट दिली आहे आणि या गोष्टीमुळे दशावतार जास्त वास्तविक वाटतो. तुम्ही आम्ही त्याला रिलेट करू शकतो. आता हाच सिनेमा जर साऊथ मध्ये बनला असता तर त्याची खूप चर्चा झाली असती, तो हिंदीत प्रदर्शित झाला असता आणि शेकडो कोटी रुपयांची कमाई केली असती. आपल्या प्रेक्षकांनी साऊथचं भारी म्हणून त्याला उचलून सुद्धा धरला असता. पण आता मराठीत प्रदर्शित झालाय म्हणून सांगता येत नाही की नक्की होईल काय. माझं तमाम प्रेक्षकांना हेच सांगणं आहे की मित्रांनो, तुम्हाला हवा होता तसाच सिनेमा मराठीत आला आहे. भव्य दिव्य बॉलिवूड आणि साऊथच्या तोडीचा. ही संधी आहे आपल्या इंडस्ट्रीला मोठं करण्याची. कृपया करून ही संधी सोडू नका. हा सिनेमा फक्त आणि फक्त थिएटर मध्ये जाऊन पहा. ज्याप्रमाणे बाहुबलीने तेलुगूला ओळख दिली, कांताराने कन्नड सिनेसृष्टीला ओळख दिली, त्याच भव्यतेचं उत्तर मराठीने आता दशावतार मधून दिलं आहे. हा सिनेमा केवळ एक चित्रपट नाही तर मराठी संस्कृतीचं दैदिप्यमान दर्शन आहे. मराठी सिनेमाला मोठं करण्याची संधी मिळते तुम्हाला, ती सोडू नका. रिव्ह्यू आवडला असल्यास लाईक नक्की करा. असाच दमदार कंटेंट पाहण्यासाठी दैनिक बोंबाबोंबला सबस्क्राईब नक्की करा आणि या व्हिडिओला हाय पॉइंट्स नक्की द्या, जेणेकरून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. धन्यवाद.